लग्न असो किंवा कोणताही कार्यक्रम असो, आचारी जेवण किंवा नाश्त्याचे प्रकार बनवतात आपल्या सगळ्यांनाच खूप जास्त आवडतात। तर आज मी तुमच्यासोबत आचारी स्टाईल जसं लग्नाच्या कार्यक्रमामध्ये उपीट, सांजा किंवा तिखट उपमा बनवतात तो उपमा कसा बनवायचा त्याची प्रॉपर रेसिपी शेअर करणार आहे। आणि उपमा बनवताना मी तुम्हाला अशा छोट्या छोट्या टिप्स दिल्या आहेत ना, ते आचारी सुद्धा फॉलो करतात। अशा टिप्स वापरून असा हा मस्त लुसलुशीत, दाणेदार आणि मऊसूत असा उपीट तुम्ही सुद्धा नक्की करून पहा। गॅरंटीने सांगते, न खाणारे सुद्धा आवडीने खातील। उपीट बराच वेळ मऊ राहण्यासाठी तुम्हाला काही टिप्स तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत। तुम्ही छोटा मोठा बिझनेस करत असाल, जास्त प्रमाणात तुम्हाला जर हे उपीट बनवायचं असेल तर त्याचं सुद्धा प्रमाण कसं घ्यायचं आणि भरपूर टिप्ससह रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। उपीट किंवा उपमा बनवायचं झालं तर सगळ्यात मुख्य साहित्य ते म्हणजे रवा। तर इथे आपण सगळ्यात पहिल्यांदा कोणत्याही वाटीच्या प्रमाणाने रवा मोजून घ्यायचा आहे। इथे आपण 1 कप आणि वजनी